पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर आले। अवघ्या 3 वर्षांच्या आतिक आशिक खान या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे। जगणे कठीण, मरणे सोपे ही केवळ भावना नाही तर पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचे भीषण वास्तव बनत चालले। अवघ्या 3 वर्षाच्या आतिक आशिक खान या चिमुकल्याचा उपचारादरम्यान झालेला मृत्यू हा केवळ एका कुटुंबाचा दुःखद प्रसंग नसून संपूर्ण आरोग्य व्यवस्थेच्या अपयशावर बोट ठेवणारी घटना ठरते। खेळताना पायाला काहीतरी चावल्याचे सांगितल्यानंतर त्याला पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्राथमिक उपचार सुरू झाले, मात्र प्रकृती गंभीर होताच आयसीयू आणि तज्ञ डॉक्टरांच्या उपचारांची गरज भासली। पुढील रुग्णालयात हलवण्यात येत असतानाच या चिमुकल्याची प्राणज्योत मावळली। या घटनेनंतर पालघर जिल्ह्यातील आरोग्य सुविधांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। आयसीयू नाही, तज्ञ डॉक्टर नाहीत, अत्याधुनिक उपचार सुविधा नाहीत आणि दुसरीकडे विकासाच्या मोठ्या घोषणा मात्र सातत्याने केल्या जात आहेत। पालघरचे आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री आरोग्य सुविधांबाबत कितीही आस्था व्यक्त करत असले तरी प्रत्यक्ष वास्तव वेगळंच असल्याची भावना नागरिकांमध्ये वाढते। सर्वात वेदनादायक बाब म्हणजे आपल्या मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला या एका बापाच्या साध्या प्रश्नाचं उत्तरही अद्याप उपलब्ध नाहीये। सर्पदंश, श्वानदंश की अन्य कोणते कारण याबाबत शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करण्यास सांगितलं जात आहे। त्यामुळे आमच्या गरिबांच्या जीवाला काही किंमत आहे की नाही हा प्रश्न आता केवळ त्या कुटुंबाचा राहिलेला नाहीये तर संपूर्ण पालघर जिल्ह्याचा प्रश्न बनत चाललाय। जिल्हा रुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटर, आयसीयू सुविधा आणि तज्ञ डॉक्टरांची वर्षानुवर्षे मागणी होत असताना आजही अनेक रुग्णांना जिल्ह्याबाहेर धाव घ्यावी लागते। आश्वासनांचा गजर सुरू असताना प्रत्यक्षात उपचाराभावी जीव जात असल्याचे वास्तव नागरिकांना अस्वस्थ करणार आहे। अखेर प्रश्न एकच, अजून किती निष्पाप जीव गेल्यानंतर पालघरला सक्षम आरोग्य व्यवस्था मिळणार? अजून किती कुटुंबांना आपल्या प्रियजनांचा जीव गमवावा लागणार आणि पालघरची जनता या मुख्य बहिरी व्यवस्थेची बळी ठरत राहणार का? जगणे कठीण आणि मरणे सोपे झालेल्या या व्यवस्थेला जबाबदार कोण याचं उत्तर आता जनतेला हवंय।